महाराष्ट्र सरकारचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. सरकारी कोट्यातील 10% सदनिका लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने खालच्या न्यायालयाने दिलेली 2 वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड कायम ठेवला आहे. या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून त्यांचे मंत्रिपदही धोक्यात आले आहे. सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात शासनाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदवले असून गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याला आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही वेळात अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात विधानसभा परिसरात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा विभाग बदलण्यात आला होता. त्यांच्याकडील कृषी विभाग काढून घेऊन त्यांना क्रीडा मंत्रालय देण्यात आले होते. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर घेण्यात आला होता. दरम्यान मंत्री माणिकराव कोकाटे सध्या संपर्काबाहेर असून या प्रकरणावर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आदेश पारित केलेले आहेत. त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत. त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत. कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे. कोकाटे साहेबांच्या माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा. तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत. मग तो सामान्य नागरिक असो, मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो. मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले, ही याबद्दल मला खूप समाधान आहे. इतक्या वर्षाची लढाई होती, आता निकाल लागलेला आहे. काय यावेळी जर खरंच स्वतः दिघोळे साहेब असते तर त्यांना खूपच समाधान झालं असतं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त. आम्ही फक्त सरेंडरसाठी वेळ मागितला होता. आता आम्ही हायकोर्टात ऑलरेडी अपील केलेलं आहे. अपील आमचं फाईल झालेलं आहे हायकोर्टामध्ये आणि आता पुढची सगळी लढाई हायकोर्टामध्ये होईल. हायकोर्टामध्ये दाद मागण्याचा आम्हाला अधिकार आहे, प्रत्येकाला जसा अधिकार आहे तसा आम्हाला पण आहे. तर त्या अनुषंगाने या शिक्षेविरुद्ध आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागितलेली आहे. माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल असल्याची माहिती तुम्ही दिली, मात्र त्या संदर्भातले कुठलेही पुरावे नव्हते असं देखील. हां, ते आत्ता आमच्याकडे ते पुरावे नव्हते सबमिट करा. आम्ही वेळ मागितला होता कोर्टाकडे की आम्हाला 1 तासाचा वेळ द्या. तर कोर्टाने सांगितलं की तसा वेळ देता येणार नाही. तर ते पुरावे यायला आत्ताच ॲडमिट झालेले असल्यामुळे पुरावे यायला थोडा वेळ लागतो. आता तुम्ही काय याच्या पुढे हायकोर्ट. त्याच्यापुढे हायकोर्ट.